घरच्या अंगणाची हाक येते। अच्छा, कोण माझ्या लाडकीला दूर नेते? माझी या स्वप्नात येतो एक राजा, एकदा भेटेल राणीस तो माझ्या, घेऊन जाईल मला तो दूरच्या देशी। ना ना, तो इथे नांदेल वेडे आमच्या पाशी। हट्ट लेकीचा पुरा करणार आहे, तू मला सोडून कशी जाशील बाई? माझ्या मनाला जे हवे तेच होणे आहे। जावई विकत घेणे आहे, आहे जावई विकत घेणे आहे, जावई विकत घेणे आहे। आम्ही जर तुमच्या बरोबर आलो, बोललो आणि तिला सगळं शांतपणे समजावून सांगितलं तर मला नाही वाटत ती ऐकणार नाही असं। अरे चर्चेने 2 देशांमधलं युद्ध टळू शकतं, तर हे प्रकरण संपायला काहीच हरकत नसावी। नाही आजोबा, हे खूप अवघड आहे। प्रांजल म्हणते ते बरोबर आहे मामांजी। आम्ही एकदा हा प्रयत्न केला होता, पण हिच्या आईने आमचं काही ऐकून घ्यायच्या आधीच आमचा अपमान केला आणि आम्हाला घराबाहेर काढलं। कारण तिच्या मम्माला आपलं कुटुंबच आवडत नाहीये। तेच म्हणते मी, आपण तुझ्या घरच्यांचं मन वळवू शकलो होतो, पण इथे तसं नाहीये। प्रांजल ती तुझ्याशी संबंध तोडू शकते। पण मग त्यांनी प्रांजलचा थोडा तरी विचार करायला नको होता का? स्वतःचा अहंकार जपण्यासाठी आपल्या मुलीला पसंत नसलेल्या मुलाशी लग्न ठरवून ती बाई कसे काय येऊ शकते? प्रांजलला काय वाटेल याचा विचारच नाही केला त्यांनी। म्हणजे त्यांनी जे केलं तेच तुम्ही करणार का? प्रांजल मला एक सांग, तू घरातून पळून आलेस हे तुझ्या मम्माला जेव्हा समजेल तेव्हा तिला किती वाईट वाटेल याचा विचार केलायस तू? प्रांजल बेटा, तुला माहेर सुटल्याचं आत्ता काही वाटणार नाही, पण काही काळानंतर तुला परत माहेरची आठवण येईल। पण त्यावेळेला उशीर झालेला असेल आणि त्यावेळेला पश्चात्तापाशिवाय तुझ्या हातात काहीही उरलेलं नसेल। पण मग माझ्या मम्माच्या अटीचं काय? हा तेच तर म्हणतोय मी। अजय बघ, यावेळेस प्लीज मला अडवू नकोस। इतके दिवस मी तुझं ऐकलं, पण प्लीज आता मला माझा निर्णय घेऊ दे। अरे राया, तुझा निर्णय योग्य असता तर मी अडवलं नसतं, पण मला वाटतंय आता तरी तो योग्य नाहीये। अरे लग्न म्हणजे 2 जीवांचं मिलन नसतं, 2 घरांचं मिलन असतं। प्रांजल, राया, तुम्हाला लग्न करायची एवढीच घाई झाली असेल ना, तर प्रांजल आम्ही तुझ्या घरी येतो तुझ्या मम्माशी बोलायला। तू नको काळजी करूस, आम्ही आहोत ना तुझ्या बरोबर। तुझं आणि रायाचं लग्न तुझ्या मम्माच्या मर्जीनीच होईल हा शब्द देते मी तुला। नकोय मला हे। वीणा, वीणा ग, काय हे वागणं तुझं? अगं तू कशाचा राग कशावर काय काढतेस? प्रियाच्या वेळी जे झालं तेच आत्ताही होतंय। त्याही वेळेला तू अशीच वागली होतीस आणि आताही अशीच वागतेस। मी त्याही वेळेला बरोबर होते आणि आजही मीच बरोबर आहे। अहो मी आई आहे तिची, मी जो निर्णय घेतलाय तो तिच्या भल्यासाठीच आहे, पण तिला ते मान्य नाहीये। या सगळ्यामध्ये तू प्रांजलचा विचार अजिबातच करत नाहीयेस। मी प्रांजलच्या भल्यासाठीच हे करतेय। नाही नाही, याच्यामध्ये प्रांजलच्या भल्याचा विचार नव्हता, यामध्ये तुझ्या अहंकाराचा जास्त विचार होता। माझ्या अहंकाराचा प्रश्न येतोच कुठे, पण एक लक्षात ठेवा, आता प्रांजल जरी परत आली तरी मी तिला या घरात घेणार नाही। आम्ही सांगितलं तरीही?
अहो तिला सांगा, तिने या घरातलं तिचं स्थान गमावलंय. मला आता एकही मुलगी नाही असं समजेन मी. तिला म्हणावं, आल्या पावली परत जा. आय एम सॉरी मम्मा. तू कशाला सॉरी म्हणतेस? माझंच चुकलं. माझ्या लक्षातच आलं नाही की माझी मुलगी इतकी मोठी झालीये की तिचे निर्णय ती घ्यायला लागली. त्यामुळे मी सॉरी. मम्मा माझी चूक झाली. आता चूक कबूल करून काय उपयोग? लग्न झाल्यावर हे बघा, गैरसमज करून घेऊ नका. आम्ही अजून लग्न केलेलं नाहीये. मग आता काय? माझ्याच मुलीच्या लग्नाची पत्रिका द्यायला आलात? वीणाताई, आम्ही प्रांजलला घरी सोडायला आलोय. माहेरवाशी म्हणून? वीणा, हो, लग्नच जर झालेलं नाही तर माहेरवाशीण कसली? ती दोघं पळून जाऊन लग्न करणार होती, पण आम्हालाच मान्य नव्हतं आणि म्हणून प्रांजलला घेऊन आम्ही तुमच्या घरी इथे तिला सोडायला म्हणून आलो. वा 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 वा, आपण फारच प्रामाणिक आहोत, सोज्वळ आहोत असं दाखवायचं की काय तुम्हा लोकांना? वा, आधी पळून ये म्हणून फूस लावायची आणि नंतर आपणच घरी आणून सोडायचं. तुमच्या या अशा वागण्याने माझा निर्णय बदलेल असं जर तुम्हाला वाटत असेल ना, तर ते कदापिही शक्य नाही. बघा सासूबाई, मी तुम्हाला सांगत होते ना इथे असंच घडणार, म्हणून मी राया आणि प्रांजलच्या बाजूने. बरं, तर या सगळ्या गोष्टीला तुमचाही पाठिंबा होता. तर पण आपल्यालाही एक मुलगी आहे हे विसरला? तुमची मुलगी जर अशीच ऐऱ्या गैऱ्या बरोबर पळून गेली असती तर काय केलं असतं तुम्ही? एकतर माझा मुलगा कोणी ऐरा गैरा नाहीये आणि माझ्या मुलीच्या बाबतीत मी असं काही होऊ देणारच नाही, कारण आम्ही कोणी तिच्या मनाविरुद्ध जाऊन काहीच करणार नाही. आम्हाला कालिंदी, वीणाताई, आपण शांतपणे विचार करू, ज्यानं मुलांचंही मन मोडणार नाही आणि तुमच्याही मनासारखं होईल. आम्हालाही पटतंय की घर जावयाची अट तुम्ही विचार न करता घातली नसणार. मला तुमच्याशी एक शब्दही बोलायचा नाही आणि मार्ग तर अजिबात काढायचा नाही. वीणाताई, नका असं बोलू. अहो, ह्या असल्या भांडणामुळे आपल्या दोन घरात कायमचा दुरावा निर्माण होईल. आम्ही इथे जे आलो ना, ती माणसं जोडण्यासाठी, तोडण्यासाठी नाही. मी तुम्हा सगळ्यांना आधीही सांगितलं होतं आणि आता परत सांगते, याला प्रांजलशी लग्न करायचं असेल तर घर जावई व्हावंच लागेल. नाहीतर त्याला त्याचा मार्ग मोकळा आहे. हे बघा, मीही तुम्हाला याआधी सांगितलं होतं आणि आता परत सांगतोय, मी घर जावई होणार नाही. राया, थांब. मला वाटतं तुम्ही दोघांनीही असा हट्ट धरून बसू नये. हे सगळं मला सांगणारे तुम्ही कोण? माझ्या मुलीची काळजी घ्यायला मी समर्थ आहे. तुम्ही मला काहीही सांगायची गरज नाही. वीणा, अगं निदान त्यांच्या वयाचा तरी विचार कर. आजोबा, हिच्या वतीने मी माफी मागतो तुमची. उल्हासराव, राहून दे. पोटच्या मुलीची किंमत आईलाच कळते आणि आईने मुलीच्या बाबतीत असं वागणं हे तिच्या परीने बरोबरच असतं.
प्रांजल, मी तुला शेवटचं विचारते, तुला तुझी मम्मा प्रिय का काल भेटलेले हे सगळे लोक? म्हणून तिला सोडायला सगळे घरी गेले. असं का केलं पण त्यांनी? मला ना या लोकांचं काही कळतच नाही. दादा बघ हे काय करतात. मग काय करायला हवं होतं? अरे मला सांगायचं ना, निदान मी लग्न लावून दिलं असतं ना दोघांचं. हो, आणि खडी फोडायला गेला असतास 435 खाली. दादा तुला कलमांची नंबर माहिती नसतील ना तर बोलू नकोस. आणि मी काही खडीबिडी फोडायला गेलो नसतो. दोघंही सज्ञान आहेत. अज्ञानासारखं वागलेत ना. पण मग काय करायला हवं होतं त्यांनी? काय करायला काय हवं होतं? दोघांचं इतकं प्रेम आहे एकमेकांवर, ती खाष्टबाई विरोध करते, मग काय अपेक्षा काय आहेत त्यांच्याकडनं? मुळात ना तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाहीये. काय गे, आम्हाला का नाही कळवलंय? अहो नाही, घटनाच इतक्या वेगाने घडल्या ना की मला फोन करायचं सुचलंच नाही. वाह, छान. म्हणजे घरात एवढं सगळं घडतंय आणि आम्हाला त्यातलं काहीच कळत नाही. पण प्रांजलला पाठवलं का? पाठवलं नाही. आजी आजोबांना तिचं असं पळून येणं पटलं नाही ना, म्हणून ते तिला सोडायला गेलेत. पण दादा, राया भारी आहे ना? का ग? अरे माझ्या मैत्रिणीच्या भावाने पळून जाऊन लग्न केलं आणि ती गोष्ट मी आजोबांना राया समोर सांगितली आणि त्यावरूनच इन्स्पायर होऊन बहुतेक रायाने प्रांजलला पळवून आणलेलं दिसतंय. अच्छा, म्हणजे या सगळ्यामध्ये तू आहेस तर मुळात ना. दादा तिला का बोलतोयस तू? अरे एक विचार कर ना, जर त्या दोघांनी पळून जाऊन लग्न केलं तुझा खर्च किती वाचेल? अरे होच की रे, हे माझ्या लक्षातच नाही आलं. कशाला परत पाठवलं प्रांजलला? मग आपण जायचं का दोघांनी तिकडे? काही गरज नाहीये. आपले जन्मदाते बसलेत तिकडे आणि ते नक्कीच आपल्यापेक्षा सुज्ञ आहेत. एकदाच काय तो निर्णय घे. तुला राया हवाय का तुझी मम्मा? पण एक लक्षात ठेव, एकदा का तू या घरातनं बाहेर पडलीस की हे घर तुला कायमचं बंद. प्रांजल आत्ता आमच्या बरोबर येणार नाही. ती आता आमच्या घरी येईल, ती फक्त तुमच्या परवानगीने. ते शक्य नाही. वीणा, मला असं वाटतं की तू तुझा हट्ट जरा सोड. मी जे काही करतेय ते माझ्या मुलीच्या भल्यासाठी करतेय. प्रांजल, तू बोल. मम्मा, मला प्रांजलला माझ्याशीच लग्न करायचंय. तिलाही तुमची घर जावई होण्याची अट मान्य नाहीये. त्यामुळे आता तुम्हीच विचार करा, तुम्हाला तुमची अट जास्त प्रिय आहे का प्रांजल जास्त प्रिय आहे? राया थांब, आम्हाला तुमचं उत्तर हवंय. हा, तसं घाईघाईत सांगितलं नाही तरी चालेल. 2-3 दिवसांनी विचार करून सांगा. उल्हासराव, येतो आम्ही. पण माझं एक वाक्य लक्षात ठेवा, आम्ही जे इथे आलो ना ते माणसं जोडण्यासाठी, तोडण्यासाठी नाही. आणि वीणाताई, आम्ही आमची सून तुमच्याकडे ठेवून जातोय. तिचा नीट सांभाळ करा. आणि वीणाताई, तुमचा निर्णय जर बदलला नाही तर नाईलाजानं आम्हाला रायाला पाठिंबा द्यावा लागेल. येतो आम्ही. आनंद झाला असेल ना तुला? माझ्याच घरात येऊन माझा अपमान करून गेले ते लोक. ते काय राजकारण खेळले ते तुझ्या लक्षात आलं नाही. ते किती चांगले आणि तुझी मम्मा किती वाईट हे त्यांना दाखवून द्यायचं होतं. आणि तू त्यात फसलीस प्रांजल. त्यांना जर वाटत असेल की त्यांच्या अशा वागण्याने मी तुमच्या लग्नाला परवानगी देईन तर असं कधीच होणार नाही. मी तुझं लग्न राया बरोबर लावून देणार नाही.
सासूबाई, मला अजूनही असं वाटतं की आपण आधी मला सांगा, हा एवढा मोठा निर्णय घेण्याआधी तुम्हाला आमचा विचारही घ्यावा असं वाटला नाही? अरे माधव, आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता. तिच्या आईने जीवाचं बरं वाईट करून घेतलं असतं म्हणजे. काही बरं वाईट वगैरे केलं नसतं त्या बाईने. भॅड असतात तशी माणसं, भॅड. यांना ना फक्त आपली मतं दुसऱ्यांवर लादायची असतात. आता ती बाई त्या प्रांजलचं लग्न त्या दुसऱ्या मुलाशी लावून देते की नाही बघाच तुम्ही. मंग्या, तू का असा निगेटिव्ह विचार करतोयस? हे बघ, आम्ही रायाला प्रॉमिस केले की आम्ही रायाचं लग्न प्रांजलचीच करून देणार आहोत. राया, ए राया, काय झालं बाळा? कसला विचार करतोयस? राया, प्रांजलला आम्ही घरी सोडून आलो म्हणून वाईट वाटते का रे? आमचं काही चुकलं का? नाही अजय, तुझं आहे ना कधीच चुकू शकत नाही. फक्त मला आहे ना प्रांजलची काळजी वाटते. तिची मम्मा उगाच तिला नको नको ते बोलायला नको. अरे राया, प्रेमाची वाट ही नेहमीच खडतर असते. प्रेम सफल होण्यासाठी थोडंफार सहन करावंच लागतं. अजय, तुझं म्हणणं मला 100% पटतंय, पण तिची मम्मा ना आता मला जास्तच विरोध करेल. नाही राया, तू उगाच उलटा विचार करतोयस. मुलगी घर सोडून गेल्यानंतर काय वाटतं याचा त्यांनी अगोदर अनुभव घेतलेला आहे. पुन्हा असं घडायला नको म्हणून तिची आई कदाचित आपला निर्णय बदलेल सुद्धा. नाही हो मामांजी, शक्यच नाहीये. ती बाई एक नंबरची अक्कलपोटी आहे, त्यामुळे ती स्वतःचा निर्णय बदलणारच नाही. कालिंदी, तुझं म्हणणं कदाचित बरोबर असेलही, पण प्रांजलच्या आईचा विरोध पत्करून ह्या दोघांनी पळून जाऊन लग्न करणं आम्हाला मान्य नाही. किती झालं तरी आईचं हृदय आहे ते. थोड्या दिवसांनी विरघळेलच आणि ती परवानगी देईल यांच्या लग्नाला. आणि नाही परवानगी दिली तर? राया, अजिबात काळजी करू नकोस. तिच्या आईचा कितीही विरोध असला तरी आम्ही तुझं लग्न प्रांजल बरोबरच करून देणार. हा तुझ्या आजोबाचा शब्द आहे. नको रडूस बाळा, शांत हो, शांत हो. बघू वीणा, अगं ती मुलगी एवढी रडते, तुला काहीच वाटत नाही का? हे पहा, तिच्या रडण्याला मी कारणीभूत नाहीये. हे सगळं तिने तिच्या हाताने करून घेतलंय. अगं काय कमी केलं होतं आम्ही तुला? तू म्हणालेली प्रत्येक गोष्ट आणून तुझ्या समोर हजर केली ना आम्ही. इतके वर्ष आपण जे इथे लाड केले ना, त्याची फळं भोगतोय आज. ते क्षणभर सुद्धा तू विचार न करता त्या कामधंदा न करणाऱ्या राया बरोबर पळून जाणार होतीस तू. वीणा, वीणा का रायाचा बिझनेस लवकरच सुरू होईल. बाहेरनं माहिती काढली आहे सगळी आणि मी त्याला मदत करणार आहे. तो राया आणि त्याची ती फॅमिली यांच्याबद्दल मला काहीही बोलायचं नाहीये. मला माझी मुलगी माझ्या डोळ्यासमोरच हवी. ठीक आहे मम्मा, तुला असं वाटतंय ना की मी कुठेच जाऊ नये, आता तुझ्या नजरेसमोर राहावी, तर तसंच होईल. मी आता यापुढे एक अक्षरही बोलणार नाही. मी ना तुझा रोबोट बनून राहील, ज्याला मनच नाही ना. प्रांजल आता फक्त तुझ्या रिमोटवर चालेल. तू उठ म्हणालीस ना की उठेल, बस म्हणालीस की बसेल. प्रत्येक गोष्ट मी तुला विचारूनच करेन. इतकंच काय, तुला विचारल्याशिवाय मी आता स्वप्नही बघणार नाही. तुला जे आवडेल ते, तुला ज्यातून आनंद होईल ना, अशाच गोष्टी मी करेन आता. फक्त तुझ्याशिवाय आता प्रांजलचं जगच नसेल. माझ्या कुठल्याही भावना तुझ्या आकांक्षांच्या आड येणार नाही. हा माझा शब्द आहे. तुला वाटतंय ना मी कुठेच जाऊ नये? ठीक आहे, मी कुठेच जाणार नाही. नाही जाणार. मी ना कोणाशीच लग्न करणार नाही. प्रांजल, हो पप्पा,
राया नको, कोणीच नको मला. आवडेल ना मामा तुला? आता प्रांजल फक्त तुझ्या एकटीचीच, तिच्यावर फक्त तुझा अधिकार. चालेल ना? आवडेल ना मम्मा तुला? अगं सगळं तुझ्या मनासारखं. झालं समाधान तुझं? ही अशी प्रांजल हवी होती तुला?